अरे आम्ही म्हणतोय म्हणून तरी हो म्हण रे. ठीक आहे, तुम्ही दोघी म्हणताय म्हणून मी तिला एक संधी देतो, पण एकच संधी या, आणि त्यामध्ये मला काय गडबड जाणवली मग तिचं काय खरं नाही. मी आधीच सांगून ठेवतोय. चालेल चालेल. अक्षराताई, अक्षराताई, काय ग एवढ्या रात्रीचा फोन केला? सगळं काही ठीक आहे ना? कसं ठीक असेल ग सगळं? का ग काय झालं? मेनका, आज जे डील झालं त्यात तू खूप मोठी चूक केलीस. तुझ्या लक्षात यायला हवं होतं. चूक? आता मी काय केलं? ते आता आईच बोलतील तुझ्याशी. अक्षराताई, काय उगा तिथं बसल्या बसल्या माझा बीपी वाढवायला लागली तू? हा सांग की काय झालं? बरं बरं, आता फार विचार नको करू, झोप शांत. उद्या सकाळी तुला आईंनी बोलवलंय, त्याच बोलतील आता तुझ्याशी. नाही तू हॅलो. मेनका, उद्या खूप मोठं सरप्राईज असेल तुझ्यासाठी. ताई, हे राकेश माने साहेब नमस्कार. सांगलीतल्या मोठ्या बिल्डरच्या हाताखाली काम करतात बरं काही. म्हणजे जागेच्या व्यवहारात ह्या माणसाचा कोणी बी हात धरू शकत नाही, नादच करायचा नाही. असा हर म्हणजे माणूस आहे का नाही, आपल्या सुंदर बरोबर पाहिजे म्हणजे पाहिजेलच. काकू, हो काकू, माझी काय चूक झाली ते मला सांगा बरं. मी काल तिथं गेले, मला शंका आली, मी जागच्या जागी कणका पाडला बघा. एक तर मला ना आयर गैर पटत नाही, त्यात तो नवले देवाला सोडलेल्या वळूसारखा त्या पाचगावच्या मारानावर फिरत असतो, आणि तसल्या फसव्या माणसासोबत तुम्ही व्यवहार करा हे काय मला पटलं नाही. आणि ती काय जागा होती का? पेरणीला पुढे गेली कुरीन माग फिरायची चोरी. आणि तुम्हाला सांगते, तो नवले लोकांनी फक्त पाणी लावत फिरतो आणि असल्या जागा गळ्यात मारतो बघा. मी ओळखते ना त्याला चांगलं. तुम्हाला सांगते, त्याला बघितला टाळक्यात सनकच गेली माझ्या. मग मी काढल्या माझ्या कोल्हापुरी फटाकड्या. असलं पाय लावून पळालं का नाही? पण माझं यात चुकलं काय सांगा बरं. काय मेनका मॅडम, काय चाललंय? हा, कुणाशी बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? वसुंधरा सूर्यवंशी आहेत त्या, यांच्याशी